एवढे पैसे पुरे आहेत का साहेब? याच्या चौपट पैसे जरी दिलेत ना मला, तरी आता हे प्रकरण दाबणं किंवा तुम्हाला हवंय तसं याला वेगळं वळण देणं अवघड आहे. कारण ज्या जागी तुम्ही या मुलीला घेऊन गेला ती जागा आता, ही जागा आमच्या मालकीची आहे हे कोणीच सिद्ध करू शकणार नाही. हा, हे प्रकरण आणखीन पुढे जाण्याआधी या प्रकरणात आमच्या विरोधकांना अडकवा. बाकी पुढचं आम्ही बघून घेऊ. हे बघा मॅडम, ते आता सगळं बस, यावर चर्चा नकोय मला. ते पैसे घ्या आणि निघा. तू मरणार, मरणार, तू मरणार, तू संपणार, ती तुला संपवणार, तुला संपवणार, तुला पण संपवणार, ती सगळ्यांना संपवणार. ती परत आली, ती परत आले, ती परत आले. तू मरणार, तू मरणार, तू पण मरणार, तू पण मरणार. ती परत आली, ती परत मरणार. पोलिसावर हात उचलतो तू? तुला सोडणार नाही मी. तुला इन्स्पेक्टर, सोडा त्याला. अहो पण साहेब, सोडा, सोडा. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचं डोकं सध्या ठिकाणावर नाही. तुम्ही निघा, निघा. अरे कुठे पळशील? पळून पळून कुठे पळशील? जिकडे पळशील ना तिकडे येणार ती. तुला संपवणार, मारणार. तर मला सांग, मी असताना सुद्धा तुला दादाला बोलवायची गरज आहे का? तुला वाटत नाही मी सोडीन तुला सुखरूप घरी? ठीक आहे. अरे पण शेट, टिबल सीट कसं जायचं? अरे पोलीस पकडतील, वर फाईन मारतील आपल्याला रे. हो नंद्या, टेबल सीट नाहीच जायचं. नियम नाही मोडायचे, जायचं डबल सीटच. दे चावी दे, मी सोडतो तिला घरी. नाही नाही, नको 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 नको. नंद्या, मी हिला घरी सोडायला जातो, तू चालत ये आणि नंतर तुला पिक करतो, तुला घरी सोडतो. ओके? काय? अरे शेट ऐक ना, मी नंद्या, अरे एवढा जीव जडलाय तिच्यावर, तिच्यासाठी एवढं नाही करू शकत तू. ठीक आहे शेट, तू तिला घरी सोड, मी येईन चालत चालत. त्यात काय एवढं. चला निघूया. हो. हा, पण काही प्रॉब्लेम झाला, काही मदत लागली तर बिंदास फोन करायचा मला. हा, मी लगेच पळत पळत येईन. पळत पळत येईल येईल. 2 पावलं चालायला जमत नाही तुला आणि पळत पळत येणार म्हणे. चल निघ. ठीक आहे, तरी पण मी आहे हे लक्षात ठेवा. हा, चला येतो. चला. आमचा नंद्या पण ना. चला निघूया. हो. घरचे वाट बघत असतील ना. हा. तुला संपवणार, तुला संपवणार, सगळ्यांना संपवणार. ती परत आली आहे, ती परत आली. कोण आहेस तू? कोण आहेस तू? कुर्णाच्या शरीरात का घुसल्यास? का झपाटलास त्याला? ती परत आली, ती संपवणार, सगळ्यांना संपवणार. ती परत आली. कोण परत आली? कोण परत आले? नाव सांग तिचं, नाव सांग. शक्ती, शक्ती परत आली, शक्ती परत आली. बोल बोल, कोण? बोल. शक्ती, शक्ती बोल. कोण? कोण? श्रद्धा, काय ग? नीट जा एवढं सांगायला आले होते. हो, शिवाय ना, मग कशाची भीती? शिवा, ओ सुखरूप घरी सोडणार तुला, टेन्शन घेऊ नको. नाही नाही, ते माहितीये रे मला, तुझ्यावर तेवढा विश्वास बसलाय आता. खरं तर मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. बोल ना मग. थँक्यू. थँक्यू कशासाठी? श्रद्धासाठी तू आज जे काही केलंय ना त्याच्याबद्दल, आणि तिला हसवल्याबद्दल. एवढं काय त्यात? अरे तिला नॉर्मल करण्यासाठी केलं सगळं.
एवढी बडबड बडबड करणारी मुलगी अचानक शांत झाली, बघवलं नाही म्हणून गेलं. खरंय, आज तू आमच्यासाठी जे काही केलंस ना ते खूप मोठं आहे. आज तू तिथे नसतास तर काय झालं असतं ना याचा मला विचारही करवत नाही. माझ्या लाडक्या जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणीचा तू जीव वाचवल्यास, यासाठी खरंच थँक्यू सो मच. एक सांगू, तुला जर थँक्स म्हणायचं असेल ना तर माझ्या शंभू महादेवाला मान, त्याचे आभार मान. आपण श्रद्धापर्यंत पोहोचू शकलो ना, ही सगळी माझ्या शंभू महादेवाची कृपा आहे. हे बघ, मला माहितीये तू देव मानत नाहीस, देवावर तुझा विश्वास नाहीये, पण एक गोष्ट सांगतो, आपण अडचणीत असताना असे काही चमत्कार घडतात ना की ज्याचा आपण अंदाजही बांधलेला नसतो. आणि मग तुझ्यासारखे लोक या गोष्टींना योगायोगाचं लेबल चिटकवून मोकळे होतात. मी तुला वाईट बोलत नाहीये, रागवू नकोस. आणि मी तुझ्या विचारांच्या विरोधात पण नाहीये, मी सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य मानतो. पण एकदा शांत डोक्याने तूच विचार करून बघ ना, तुझी पर्स त्या मंदिराच्याच बाहेर पळवणे, ती पर्स आपल्याला कुठेतरी वाटेत सापडणे, त्या पर्स मधल्या वस्तूंच्या आधारे आपण श्रद्धापर्यंत पोहोचणे, हा निव्वळ योगायोग असू शकतो? अजिबात नाही. म्हणजे कोणी ठरवून सुद्धा असं वागू शकत नाही. हा दैवी चमत्कारच होता. महादेवाच्या कृपेने आणि तुम्हा दोघांना देवाने वेळेवर माझ्यापर्यंत पोहोचवलं ना, म्हणून मी आज तुमच्या समोर जिवंत उभी आहे. निघण्यात का आपण? घरचे वाट बघत असतील. हा हो, चल बघ चौकस बो. आणि शक्ती, विचार करून बघ, आणि जमलं तर माझ्या महादेवाचे आभार सुद्धा मान.